जर चालली तर तुमचं पान चांगलं आहे. म्हणजे अन्नद्रव्य जे शोषून घ्यायचंय नुसतं खत टाकून आहे. मग आता खत टाकलं तुम्ही माझं सर अरे एवढं खत टाकून रिझल्ट नाही आले, मुळीच ब्रेक झाली ना. मग त्याच्यासाठी मग निमॅटोड स्पेशल वगैरे चांगला आहे, खूप चांगलं उच्च प्रतीचं आहे. काल मी एक मिली घेतला ना सर, 1 मिलीमध्ये 1 लिटरसाठी 1 मिली एवढं एक थेंब घेतला असेल, पूर्ण 1 लिटर दुधासारखं झालं. कमी खर्चामध्ये डाळिंबच नाही हे निवड कोणती पण शेती होती, फक्त तुम्ही मातीला टाकायचे. पूर्वीचे लोक आपले करत होते की नाही, शेणखत टाकून गोमूत्र वगैरे करून हे करत होते की नाही, स्लऱ्या वगैरे करून, किती सिंपल शेती होती. पण शेतकऱ्याला आता शेणखत घ्यायला परवडत नाही. पण ते याला पोषण द्या, योग्य पोषण जर याला भेटलं झाडाला, आपण जे आजवर तुम्ही तुमच्या माझ्या युट्यूबच्या माध्यमातून ओळख आहे आणि तुम्हाला ते रिझल्ट जाणवले, तुम्हाला थोडं तुम्ही म्हणे सर मला सगळं व्यवस्थित वाटलं इतर कंपनीपेक्षा. तुमच्या फोनवरती एक शेतकरी बरोबर तुम्ही हॉस्पिटलला आहे म्हटलेलं मी व्हिडिओ बघितला ना, की कळी एवढी जोरात निघाली आपल्या लिक्विडनं म्हणून तुम्ही हॉस्पिटल परत तुमच्या इकडे येणार आहे चर्चा झाली. मी अजून त्यांना पाहिलं व्हिडिओ आहे, कशामुळं त्याचा भाग आहे नाही. रोहन सर काय होतं, केलंय तो योग्य मार्गदर्शन नाही ना, योग्य मार्गदर्शन नाही, चुकीचे खतं वापरणे, केमिकल रासायनिकवाला माळी साहेब उधार लिहून देतोय, ही मानसिकता लई मोठी गोष्ट आहे. मी हे फळ निघालं का दुकान असून मी वापरत नाही तर, कारण मला कॅन्सर झालाय, मला चांगलं